हाय फ्रेंड्स, मी रूपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण गणपती बाप्पासाठी मोदक बनवणार आहे. त्याच्यासाठी सर्वात पहिले आहे ना, कढईमध्ये छान असं तूप टाकून घ्यायचं 3-4 टेबलस्पून आणि त्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा. सेम क्वांटिटीमध्ये मी 1 डबाभर रवा घेतलेला आहे. त्याला छान असं स्मेल येईपर्यंत भाजून घ्यायचे. एकदम खूप जास्त पण नाही भाजायचं आहे, हलकंसं पूर्ण मिक्स होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या पॅनमध्ये आपण छान असं खोबरं किस भाजून घेऊया. त्याच्यामध्ये पण छान असं 3-4 टेबलस्पून तूप घालूया आणि सेम क्वांटिटीमध्ये पण हे खोबरं किस घेऊया. याला पण छान असं तुपामध्ये मॅश करून घेऊया. बघू शकता छान असं पद्धतीने. आणि अर्धा डबा आहे ना, त्याच डब्याने साखर पण घ्यायची आहे आणि याला हलकंसं भाजून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सेम साखर टाकून घेतलेली आहे अर्धी वाटी. आणि मी 2-3 टेबलस्पून आहे ना, दुधामध्ये केशर भिजू टाकून घेतलेलं आहे. ते छान असं मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये. आणि विलायची पूड पण टाकून घ्यायची आहे. बघू शकता छान असं हलकंसं जी आपली साखर आहे ना, ती हलकीशी मिक्स झाली पाहिजे आणि थोडंसं असं ओलसर राहिलेलं पाहिजे. इतकं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मी करत आहे अशा पद्धतीने छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं हलवत राहायचं, नाहीतर हे पटकन लागून जाते याला पॅनला. बघू शकता एकदम असं ओलसर झालेलं आहे. याला छान असं मिक्स करत राहायचं आहे. आणि जे आपण जो रवा भाजलेला होता त्याच रव्यामध्ये आपण याला मिक्स करून घेऊया. बघू शकता छान असं झालेलं आहे. आता आपण याला खाली उतरवून सन्यानी ज्या रव्यामध्ये आहे ना, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं पूर्ण पॅनमधलं टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत. खूप छान अशी होणारे मोदक काय हे आपण उकडीचे वगैरे तर नेहमीच बनवतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. ही पण रवा आणि खोबरं किसचे छान असं खूप जास्त भाजायची वगैरे पण गरज पडत नाही. बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. आणि याला आहे ना, मिक्स झाल्याच्या नंतर एखादी घंटा छान असं झाकण ठेवून द्यायचं, जेणेकरून हा रवा वगैरे आहे ना फुलून जाते आणि छान असं आपले मोदक तयार होणार आहे. बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. आणि याला आता आपण एखादी घंट्यासाठी छान असं झाकण ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण मोदक बनवण्यासाठी आपल्याला त्याच्या अंदरमध्ये सारंग भरण्यासाठी गुलकंद लागणार आहे आणि ड्रायफ्रूट लागणार आहे, बदाम वगैरे. छान असं तोपर्यंत कट करून घेऊया. आणि गुलकंद लागणार आहे सेम. बघू शकता हे छान असं हाताने पण असं लड्डू बनवण्यालायक असं होऊ शकते. आणि गुलकंद आणि काजू नाही, बदाम आहे, हेवाले छान असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता एकजीव झाल्याच्या नंतर मग आपण मोदक बनवायला घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं तयार झालेलं आहे. आपलं सारंग मुरलेलं आहे एखादी घंट्याच्या नंतर. आणि आता आपण याला मोदक बनवण्यासाठी घेऊया. छान हे साचा आहे मोदक बनवण्याचा. बघू शकता छान याला दोन्ही साईडला आहे ना छान असं भरून घ्यायचं आहे सारण. आणि बीचमध्ये आहे ना जे गुलकंद आणि बदाम आहे ना, ते याच्यामध्ये अंदरमध्ये टाकून घ्यायचं आणि याला पूर्ण पॅक करून घ्यायचं. जसं की मी दाखवत आहे अशा पद्धतीने
दोन्ही साईडला छान असं भरून घ्यायचे आहे. 1 पाव रव्यामध्ये माझे 45 मोदक झालेले आहे छान असे, आणि खायला पण खूप छान असे टेस्टी वगैरे लागतात. आणि त्या दिवशी आमच्याकडे भजन वगैरे होती, पूजा वगैरे. छान अशा पद्धतीने मस्त बनवून घ्यायची आहे. बघू शकता सर्व मोदक आहे ना अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहे आपल्याला. बघू शकता छान अशी खावायला पण खूप छान लागतात. नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि कसे वाटले ते पण नक्की सांगा. अशाच पद्धतीने छान असे मोदक बनवून तयार झालेले आहे. बघू शकता आणि पुष्कळ वेळ लागलेला आहे याला, कारण जास्त तर क्वांटिटीमध्ये होते ना त्याच्यासाठी. पण खूप छान असे झालेले आहे. तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि कसे वाटले ते पण नक्की कमेंट करून सांगा. फायनली छान असे तयार झालेले आहे. बघू शकता आणि हे गणपती बाप्पा आहे आमच्याकडले. तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या. छान असे भजन वगैरे झाले आहे. त्याच्यानंतर मग आरती वगैरे केली आहे. बघू शकता.